आतापर्यंत फक्त मोबाईलच्या कॅमेऱ्यासमोर बोललेलो आहे. आज तुमच्या समोर बोलणार आहे की बाप काढलं घराबाहेर दारात चढते माय पण आणि बायकोसाठी म्हणतो की तुझ्यासाठी काय पण की दिवस लेखाच्या आवाला म्हणून किती केले ते नवस इकून तिकून तिच्या नवसाला देव सुद्धा पावला आणि तुझ्यासारख्या हिरा तिच्या पदरामध्ये गावला. लहानपणी माय तुला शेतात न्यायची, तुला ऊन लागू नये म्हणून स्वतःच्या पदराची सावली धरून राहायची. तुला भूक लागली ना तू टाय टाय रडायचंस आणि तू संपलं ना लेका रक्त सुद्धा ओढायचं. रक्त पिऊन पोहोचलाच लेका त्या रक्ताचं तरी ठेवमान आणि करू नको पवित्राच्या आईचा अपमान. तू गोड गोड खा पण माईला शिळी भाकर तरी वाढ आणि शिळी भाकर वाढायला तुझी बायको आली ना तर तिला घराबाहेर काढ. आधी जाणारच नाही मी तुला बॉन्डवर लिहून देतो आणि याला कदाचित गेलीच ना तर मला येऊन भेट, मी तुला दुसरी करून देतो. तू आंधळा नाहीस पांगळा नाहीस, तुझी तुलाच कळली नाही किंमत आणि नवरा घर सांभाळतो म्हणून कुठल्याच बायकोची होत नसते घर सोडून जाण्याची हिंमत. तुला वाघ बनवलंय माईनं, तुला वाघ बनवलंय माईनं, दुर्दैवानं तिला चोरलं नाही बाई पण आणि खरा मर्द असतील ना तर त्या माईचं दर्शन घेऊन मान. माई तुझ्यासाठी काय पण, माय तुझ्यासाठी काय पण. अहो बाप काय असतो, अहो बाप काय असतो, ज्याला बाप नाही ना त्याला विचारायचा बापाची किंमत, ज्याला माय नाही ना त्याला विचारायचा दादा मायची किंमत. हे बघ पोरा, ज्याच्या डोक्यावर असतो ना माय बापाचा हात त्याला कुठल्याच कोल्या कुत्र्याची होत नसते भिडण्याची हिंमत, त्याला कुठल्याच कोल्या कुत्र्याची बोलण्याची होत नसते हिंमत. अहो काय असतो बाप की तुझ्या शिक्षणासाठी त्यांना किती सावकार उपसले होते, त्याच्या ईदभर पोटासाठी पाठीत किती सुरेख उपसले होते. तुला नोकरी लागावी म्हणून बापानं वाटले होते गावभर साखर, तुला शांत झोप लागावी म्हणून बाप राब राब राबतोय, तुला शांत झोप लागावी म्हणून बाप रोज देवळात जागतोय. माणूस जितका गेलाय ना वर तितका गेलाय खोल आणि आज आमचं पोरगा म्हणतंय अय पोरी तू दिसती लय गोड, अय पोरी तू दिसती लय गोड. अहो माझा एक मित्र होता, तो नेहमी म्हणायचा की मला अभ्यास होत नाही. हे बघ पोरा, अभ्यास होत नाही ना तर त्या फाटक्या लुगड्यातल्या माईचा चेहरा आठव, त्या फाटक्या कपड्यातल्या बापाचा चेहरा आठव. हा चेहरा कुठल्या मोटिवेशन पेक्षा कमी पडणार नाही याची मी ग्वाही देतो. आमचे एक कवी फार सुंदर लिहितात की कुणाला डोळे झाकता सुंदर दिसते, रंगावर सुंदर दिसते, नव नाटकीय जगाचं जाणू काय काय दिसते, मी डोळे झाकता राबणारी माय दिसते, मी डोळे झाकता राबणारी माय दिसते. म्हणून मित्रा, कुठल्याही कामात अडथळा येत असेल आणि अभ्यास होत नसेल ना तर आपल्यावर विश्वास ठेवणाऱ्या त्या मायबापाचा चेहरा आठव. हा चेहरा कुठल्या मोटिवेशन पेक्षा कमी नाही याची मी ग्वाही देतो. हे बघ तिथे असं कुठलं काम करू नको, हवं तर तू शाळेत जाऊ नको, हवं तर तू शेतात जाऊ नको, कुठलंच काम करू नको. फक्त एक कर, आपल्या डोंगरा एवढ्या बापाची मान खाली जाईल ना असं कधीच वागू नको. एक कवी फार सुंदर लिहितात की दिस आड दिस गेले, थोडे सुके थोडे ओले, मुख्या काळजाची आग त्याचा आभाळाला बोले. लेक वडाची पारंबी दोन्ही घराला जोडती, असो माहेर सासर पांग बापाचे फेडती. जेव्हा बापाला कळाले त्यानं फक्त तुझ्यासाठी लेकी टिपूस गाळाले. हे बघ पोरी, तुला बनायचंय तू चंद्र बनू नको, लोक बोलतील तुझ्यावर दागे, तुला बनायचंय ना तर तू सूर्य बन. लोकांनी बघितलं तर पाहिजे पण नजर खाली करून बघितलं पाहिजे. हे बघ पोरा, कितीही कर्तृत्व गाजव झेप कमी पडते. हे बघ पोरा, कितीही कर्तृत्व गाजव झेप कमी पडते आणि माईनं कडावर घेतलं ना दादा आपली उंची वाटते. कशाला उगाच अध्यात्म श्रद्धेच्या गप्पा आणता, कशाला उगाच अध्यात्म श्रद्धेच्या गप्पा आणता. आईच्या पोटी जन्म घेता आणि देव कुठे म्हणता. आईला सतत मुलांचा ध्यास आणि त्यांच्याच प्रेमाची धुंदी आणि बाळानं कधीच गंमत नाही आणली तरी माय सदा आनंदी, बाळानं कधीच गंमत नाही आणली तरी माय सदा आनंदी. नको कुणाचा हेवा, नको कुणाची स्पर्धा देवा, नको कुणाचा